आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकरी ड्रग सारख्या प्रश्नावरून विरोधकांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल दादांच्या विमान अपघातावरूनही शंका उपस्थित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त सूत्रांची माहिती लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य फडणवीसांकडून स्पष्ट अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार काही शंका असल्यास डीजीसीएला पत्र लिहा मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका फडणवीसांचं आवाहन अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदारांची सही मवियाच्या पत्रावर पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना डिवचलं मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी इच्छुकांची मोर्चे बांधणी शिंदेंच्या शिवसेनेला 2 नगरसेवक मिळणार आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेंना संधी तिकीट न मिळाल्याने सुर्वेंच्या नाराजीची चर्चा सूत्रांची माहिती मुंबई पालिकेत प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार मनसेला ही समिती अध्यक्षपद मिळणार सूत्रांची माहिती महिलेने महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने इचलकरंजीच्या कबनूर गावात तणाव संतप्त जमावाकडून महिलेच्या घराची तोडफोड समाजकंटकांकडून दगडफेकीनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज मोठा बंदोबस्त तैनात बुलढाण्याच्या चिखला गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी आज सत्यकथन मेळावा राज्यातील वंजारी ओबीसी बांधव उपस्थित राहणार तर सुरक्षेच्या कारणासह पोलिसांकडून चिखला काकड परिसरात संचारबंदी लागू विघवडमधील मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाज आक्रमक बारामती इंदापूर आणि दौंड बंदची हाक व्यापारी संघटनांचाही बंदला पाठिंबा लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची मागणी बदलापूर अंडाशय तस्करी रॅकेट प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास सुरू वांगणी विठ्ठलवाडी बदलापूरमध्ये छापेमारी रॅकेटमध्ये मुंबई ठाण्यातील बड्या डॉक्टरांचा सहभाग होता अशी शक्यता कारवाईत तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त सूत्रांची माहिती महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान परळी हिंगोली भंडारा नागपूर गोंदियात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत मागील काही दिवसांपासून धुक्याचं प्रमाण वाढल्याने शहरातील कमाल तापमानात वाढ रहिवासी आणि व्यावसायिक संकुलं नव्या प्रकल्पांची बांधकामं यांचा परिणाम शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज राज्यव्यापी आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही निदर्शनं केली जाणार खासदार शाहू छत्रपतींसह सतेज पाटील आणि राजू शेट्टी सहभागी होणार हडपसर ते दिवेघाट रस्ता दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत बंद राहणार रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी निर्णय नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याच्या आक्षेपावर आज सुनावणी निवडणूक आयोग कोर्टात भूमिका मांडण्याची शक्यता नेपाळमध्ये काठमांडूला जाणारी बस नदीत कोसळली दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर काही प्रवासी जखमी गुजरातच्या राजकोटमध्ये मोठ्या प्रमाणात बुलडोझर कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत 1489 बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यात येणार उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्या आदेशानंतर ही कारवाई